चला एक कल्पना करूया, एका अशा कुटुंबाची जिथे कोणी तरुणपणी मरतच नाही, पिढ्यानपिढ्या. विचार करा, अकाली मृत्यू हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाहीये. ही एक फार जुनी गोष्ट आहे, जी आपल्याला श्रद्धा आणि सदाचाराच्या अशा शक्तीबद्दल सांगते, जी नशिबालाही वळवू शकते. तर या कथेची सुरुवात होते सिद्धार्थ गौतमांचे वडील राजा शुद्धोधन यांच्या एका आठवणीने. ते बुद्धांना सांगतायत की एकदा तर देवांनी स्वतः येऊन मला सांगितलं, तुमचा मुलगा मरण पावला, पण तरीही माझा विश्वास अजिबात डळमळला नाही. मला पक्की खात्री होती की हे होच शकत नाही. आपल्या वडिलांची ही अविचल श्रद्धा पाहून बुद्धांना त्यांच्याच एका पूर्वजन्माची आठवण झाली. आणि मग त्यांनी ठरवलं की राजाला ती कथा सांगितलीच पाहिजे, ज्यात अगदी अशाच प्रकारच्या दृढ विश्वासाची परीक्षा झाली होती. आणि इथूनच ही कथा एका वेगळ्याच काळात प्रवेश करते. बुद्ध वर्तमानाला थेट भूतकाळाशी जोडतात आणि आपल्याला सांगतात की राजा शुद्धोधनाचा हा विश्वास काही आजचा नाही, तो जन्मोजन्मीचा आहे. चला तर मग ऐकूया ती मूळ कथा. तर ही गोष्ट आहे तक्षशिलेमधल्या एका अत्यंत हुशार विद्यार्थ्याची. नाव त्याचं धम्मपाल. तो एका खूपच सद्गुणी आणि नेक कुटुंबातून आलेला. त्याचं वागणं आणि त्याची बुद्धिमत्ता सगळीकडे प्रसिद्ध होती. पण एक दिवस त्या आश्रमावर दुःखाचा डोंगरच कोसळतो. धम्मपालाच्या गुरूंच्या मोठ्या मुलाचं अकाली निधन होतं. आणि मग काय, संपूर्ण आश्रमात शोककळा पसरते. आता बघा, आश्रमातले सगळेच जण, विद्यार्थी, कुटुंबीय, सगळे दुःखाच्या सागरात बुडाले होते. पण एक व्यक्ती मात्र अगदी शांत होती, आणि ती म्हणजे धम्मपाल. त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा साधा उरखडाही नव्हता. त्याची ही विचित्र शांतता बघून तर सगळेच अवाक झाले. त्याच्या मित्रांनी जेव्हा त्याला विचारलं, तेव्हा त्याने एक अविश्वसनीय उत्तर दिलं. तो म्हणाला, आमच्या कुटुंबात तरुणपणी कोणीच मरत नाही. मृत्यू फक्त म्हातारपणीच येतो. आमच्या कुळाची हीच रीत आहे. हे ऐकून त्याचे मित्र तर गोंधळलेच, पण त्याच्या गुरूंच्या मनात मात्र एक कुतूहल निर्माण झालं. धम्मपालाचा हा दावा इतका ठाम होता की त्याच्या गुरूंना तो पडताळून पाहण्याचा मोह काही आवरला नाही. खरंच असं एखादं कुटुंब असू शकतं का? त्यांनी ठरवलं या रहस्याचा छडा लावायचाच. आणि त्यासाठी त्यांनी एक योजना आखली. गुरूंचा बेत एकदम पक्का होता. त्यांनी काय केलं, एका रानटी बकरीची हाडं घेतली, त्यांना स्वच्छ करून सुगंधी द्रव्य लावून एका पिशवीत ठेवलं आणि धम्मपालाच्या गावाकडे निघाले. त्यांना वाटलं की हाडांचा हा ठोस पुरावा पाहिल्यावर त्या कुटुंबाचा विश्वास नक्कीच डळमळीत होईल. धम्मपालाच्या घरी पोहोचल्यावर गुरूंचं खूप प्रेमळ स्वागत झालं. सगळं आदरातिथ्य झाल्यावर गुरूंनी एक गंभीर चेहरा केला आणि ती अत्यंत दुःखद बातमी सांगायला सुरुवात केली. अगदी दुःखी आवाजात गुरूंनी धम्मपालाच्या वडिलांना सांगितलं की त्यांचा मुलगा आता या जगात नाही, आणि पुरावा म्हणून त्यांनी सोबत आणलेली हाडं पुढे केली. आता घरात रडारड सुरू होईल अशीच त्यांची अपेक्षा होती. पण झालं काय, जे अपेक्षित होतं त्याच्या अगदी उलट. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच धम्मपालाचे वडील टाळ्या वाजवून मोठमोठ्याने हसायला लागले. हो, चक्क हसले. आणि मग काय, त्याची आई, घरातले बाकीचे सगळेच जण हसायला लागले. हे दृश्य पाहून तर गुरु अक्षरशः जागेवरच थिजले. वडिलांनी हसत हसतच उत्तर दिलं, गुरुजी, तुम्ही खोटा बोलताय. ही हाडं कुत्र्याची किंवा बकरीची असतील, पण माझ्या मुलाची नक्कीच नाहीत. कारण आमच्या कुळात 7 पिढ्यांमध्ये कोणीही तरुणपणी मरण पावलेलं नाही. माझा मुलगा जिवंत आहे. हा अविश्वसनीय आत्मविश्वास पाहून गुरूंचा सगळा अहंकार गळून पडला. त्यांना कळून चुकलं की इथे काहीतरी विलक्षण गोष्ट नक्कीच आहे. त्यांनी हात जोडून त्या कुटुंबाला त्यांच्या या अनोख्या भाग्यामागचं रहस्य विचारलं. गुरूंनी विचारलं, तुमच्या या दीर्घायुष्याचं रहस्य तरी काय? असं कोणतं पुण्य कर्म तुम्ही करता ज्यामुळे तुमच्यावर अकाली मृत्यूची सावलीही पडत नाही? कृपा करून मला सांगा. तेव्हा वडिलांनी त्यांच्या कुळाचे नियम उलगडून सांगितले. ते म्हणाले, आम्ही धर्माच्या मार्गावर चालतो, कधीही खोटं बोलत नाही, वाईट गोष्टींपासून पूर्णपणे दूर राहतो आणि नेहमी विद्वानांची संगत धरतो. ते पुढे म्हणाले, आमच्या घरात प्रत्येक जण, अगदी आमचे नोकरसुद्धा सदाचारानेच वागतात. आम्ही विवाहबंधनाशी एकनिष्ठ आहोत. आमची मुलं सुशिक्षित आणि सुज्ञ आहेत. आमचं प्रत्येक कर्म फक्त आणि फक्त चांगुलपणासाठी असतं. आणि मग त्यांनी त्या सगळ्याचं सार सांगितलं. धर्मो रक्षति रक्षितः, म्हणजे जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो. आमचं हे धर्माचरणच आमच्या मुलाचं संरक्षण कवच आहे. तो मुलगा जिवंत आहे. या उत्तरानं गुरूंचे डोळे अक्षरशः उघडले. त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं आणि एक खूप मोठी मौल्यवान शिकवणही मिळाली होती. गुरूंनी त्या कुटुंबाची क्षमा मागितली आणि कबूल केलं की त्यांचा हा प्रवास व्यर्थ गेला नाही, उलट खूप काही शिकून गेला.
त्यांनी ते सगळे नियम लिहून घेतले जेणेकरून ते इतरांनाही शिकवू शकतील. ही कथा सांगून झाल्यावर बुद्ध क्षणभर थांबले आणि त्यांनी वर्तमानात बसलेल्या लोकांना एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. त्यांनी त्या प्राचीन कथेतील पात्रांची खरी ओळख सर्वांसमोर आणली. ते म्हणाले, त्या गोष्टीतले वडील ते दुसरे तिसरे कोणी नसून महाराज तुम्ही स्वतः होता. ती आई होती महामाया. तो चौकस गुरु तो होता माझा शिष्य सारीपुत्र. आणि तो विद्यार्थी धम्मपाल तो मी स्वतः होतो. बघा, ह्या एका क्षणात त्या संपूर्ण कथेला कसा एक अद्भुत आणि खोल अर्थ मिळाला. ही कथा आपल्यासमोर एक खूप महत्त्वाचा प्रश्न ठेवते. आपलं सामूहिक आचरण, आपले सद्गुण इतके शक्तिशाली असू शकतात का की ते मृत्यूसारख्या अटळ वाटणाऱ्या नैसर्गिक नियमांवरही प्रभाव टाकू शकतील? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.